हॅलो फ्रेंड्स, मला या विषयावर बोलायचं नव्हतं, परंतु अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. त्या दिवशी तू लोकांकडून पैसे मागितले होते डिलिव्हरीची, ते पैसे सबस्क्रायबरकडून घेतले होते. तर मला त्या अतिशहाण्या बाईला सांगायचं आहे की तुझं धुवून घे, नंतर दुसऱ्याचं धुवायला सुरुवात कर. आणि ही बाई जी आहे स्मिता बनसोडे, तर हिच्या ह्या कमेंट्स आहे की तू वारंवार तेच ते का गोष्ट सांगत राहते. मी दरवर्षी जेव्हा कधी माझ्या मुलाचा वाढदिवस असतो ना, तेव्हा मी त्या प्रत्येक व्यक्तीला थँक्सफुल म्हणत असते ज्यांनी माझ्या मुलांच्या डिलिव्हरीसाठी मला मदत केली होती. बरं, तुम्ही हे गोष्ट 10 जर सांगता, 10 मला जर कॉमेंट बॉक्समध्ये बोलता की बाबा तू लोकांना पैसे मागितले होते, ज्या लोकांनी मला पैसे दिले ना ते लोक आतासुद्धा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि त्यासोबत तुम्ही अजून एक कॉमेंट करत जा की तू ते पैसे चांगल्या रीतीने परतसुद्धा केलेले आहेत. नाही, कसं आहे ना, तुम्हाला चांगल्या गोष्टी दिसत नाही, फक्त वाईट गोष्ट दिसत असते. आणि पैसे मागणे हे वाईट गोष्ट नव्हती. मी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट बोलली होती की मी प्रत्येकाचे पैसे हे परत करणार आहे. आणि माझे पैसे जे मी ज्या लोकांकडून घेतले होते, 500 का असो ना, मी प्रत्येक व्यक्तीला परत केलेले आहे. मला ज्या लोकांनी पैसे दिले होते त्याचे पण माझ्याकडे अजून पण स्क्रीनशॉट आहे. आणि मी ज्या लोकांचे पैसे परत केले ना त्यांचे पण स्क्रीनशॉट माझ्याकडे आहे. आणि जी अर्ध डोक्याची दुसरी बाई म्हणते ना नेहमी तू तेच ते का सांगत राहते, याच्याचसाठी मी सांगत असते की माझी परिस्थिती होती हलाखीची. माझा मुलगा जन्माला आला ना तेव्हा खरंच माझ्याकडे पैसे नव्हते. आणि तेव्हा माझे सबस्क्रायबर्स असे लाखांनी नव्हते, माझे सबस्क्रायबर्स फक्त 12,000 होते. आणि त्या 12,000 लोकांनाच मी विनंती केली होती. आणि तो व्हिडिओ इतर लोकांना शेअर झाला. आणि ज्या बाया आता कमेंट बॉक्समध्ये तोंड मारतात ना, जरा मला तुमचा स्क्रीनशॉट पाठवा माझ्या व्हॉट्सअपला. कारण ज्या महिला मला तेव्हा जुळल्या होत्या ना त्या अजूनही माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि माझ्याकडे सबूत आहे, माझ्याकडे कोणी पैसे दिले होते आणि मी कोणाचे परत दिले. कसं आहे ना, ह्या अर्धवट डोक्याच्या बाया कशा असतात, यांना दुसऱ्याची एखाद्या स्त्रीची प्रगती अजिबात बघवल्या जात नाही. बरोबर ना. मी बाकीच्या यूट्यूबरसारखं केलं का की डिलेवरीचा बहाणा सांगितला, 1 लाखाचं काम असू द्या, 60-70 हजाराचं काम असू द्या, 10-12 लाख लोकांकडून घेतलं, 2-2 वर्ष झाले तरी काही लोकांचे डिलेवरीचे व्हिडिओ किंवा पैसे मागण्याचा व्हिडिओ काही यूट्यूबर लोकांचा 2-2 वर्ष होता, आयडीला 2 वर्ष. माझा व्हिडिओ माझा मुलाचा जन्म झाल्यानंतर जो मी मदतीचा व्हिडिओ टाकला होता ना तो फक्त मी 12 तास ठेवला होता. सकाळी मी दुपारी मला वाटते 2 ते 3 वाजता टाकला होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मला जेवढ्या अमाऊंटची गरज होती तेवढी अमाऊंट झाली होती. लगेच मी व्हिडिओ प्रायव्हेट केलेला होता. आणि आजही तो व्हिडिओ माझ्या आयडीला आहे प्रायव्हेट केलेला. आणि अजूनही माझ्याकडे विथ प्रूफ आहे की तेव्हा मला किती लोकांनी मदत केली होती, कोणी किती केली होती आणि मी किती लोकांची परत केली. वारंवार सांगण्याचं एकच कारण आहे की मला त्या लोकांचा खरंच गर्व वाटतो, अभिमान वाटतो की या लोकात, ह्या अर्धवट बायांपेक्षा अजूनही असे कित्येक तरी चांगले लोक आहेत जे दुःख समोरच्या व्यक्तीला समजून घेतात. आणि दुसरी जे बाई तोंड घालते ना, म्हणते अजून डोक्यावर बसवा. डोक्यावर बसवण्यासारखं असं काय केलं ना, आम्हाला डोक्यावर बसवल्यावर आम्ही काय केलं ते सांगा की. आम्ही असं कोणतं चुकीचं काम केलं, चांगलंच काम केलं. आणि तू म्हणते ना समाजासाठी काय केलं, तर मला तू हे सांग, तू काय समाजासाठी केलं ग, तू काय केलं ते सांग. आणि जिथं मी राहते तिथून थोड्या अंतरावर सूर्योदय वृद्धाश्रम आहे. तुझं अर्धवट डोकं आहे त्याच्यामुळे तुला ना चांगलं वाईट लवकर दिसते, चांगल्या गोष्टी कोणाला दिसत नाही. मी सूर्योदय वृद्धाश्रमासाठी काय करते ना हे जरा माझ्या आयडीला बघा किंवा सूर्योदय वृद्धाश्रम यांची आयडी चेक करा. मी माझ्या ज्या लोकांसोबत काम करते त्या प्रत्येक व्यक्तीला सांगते की यांना डोनेशन द्या. आणि माझ्यामुळे त्या वृद्धाश्रमला असे कितीतरी डोनेट करणारे डोनेटर भेटणे आहेत, जे कंपन्या आहेत, चांगल्या रिच कंपन्या आहेत ज्यांच्यासोबत मी काम करते. आणि ते लोकांना त्यांच्या मुलांचा वाढदिवस असू द्या, ॲनिव्हर्सरी असू द्या, काही असो, सूर्योदय वृद्धाश्रमला पैसे पाठवतात. आणि त्यांना जेवण, कपडे, लत्ता काही पण असू द्या ते पुरवतात. आणि मी स्वतः माझ्या सासूचं वर्षश्राद्ध असू द्या, आमच्या घरात कोणाचा वाढदिवस असू द्या, एवढंच नाही, मला जर वाटलं की मला त्यांना द्यायचं आहे तर मी स्वतःहून त्यांना जाऊन देते. कसं आहे, एखादी आपण चांगली गोष्ट केली ना ते सांगत नसतात, पण असे वाईट कुत्रे जर मागं लागले ना तर यांना सांगावं लागते. बस एवढंच मला सांगायचं आहे की ज्या लोकांना मी आवडत नाही ना, मला त्या लोकांचं अजिबात काहीच करायचं नाही, माझं तुमचं काहीच घेणं देणं नाही आहे. तर हाय फ्रेंड्स, आम्ही आमचं शूट वगैरे आटपून फायनली घरी आलेलो आहो. आणि स्वराज तर एवढा थकला होता कारण त्याच्या वयामानानुसार आज त्याला जास्त त्रास देण्यात आला आमच्याकडून. म्हणजे फोटोशूटमुळे तो करतच नव्हता लवकर. तसा त्याला व्हिडिओ खूप आवडतात परंतु आज तो करत नव्हता, त्याच्यामुळे भरपूर वेळ त्याच्यात आमचा गेला. आणि घरी येताना त्याने केक, पेस्ट्री वगैरे भरपूर खाल्ली होती. आणि आल्या आल्या तो झोपलेला आहे.
आणि सकाळपासून गणेशजी आणि मी म्हणजे 3 दिवस झाले याच्यात होतो आम्ही. तर गणेशजीचे पण पार्सल वाटायचे राहिले होते, तर तिकडनं आल्यानंतर ते पार्सल घेऊन गेलेले आहेत वाटायला. आणि माझी इथं प्रमोशनचे प्रोडक्ट येऊन पडलेले आहेत, त्याच्यात ज्वेलरीच्या पण ऑर्डर भरपूर येत आहेत, त्याच्यामुळे राहिलेलं आहे भरपूर काम. तर म्हटलं चला जेवढे होणार तेवढे व्हिडिओ करून घेते. तर खूप छान हा एक ड्रेस आहे बघा. तर तुम्ही बघू शकता, खूप छान आहे, म्हणजे बघा पार्टी वेअर आहे आणि इथून ना तुम्हाला कट येणार आहे. ओके. आणि बॉटम जो आहे ना तो बॉटम पण खूप छान आहे. इथे मी बाजूला पोस्ट हे टाकते फोटो. आणि बाह्या बघा किती लांब आहेत. आणि त्यासोबत ना हे तुम्ही बघताय ना ओढणी बघा किती लांब आहे. याला ना लटकन आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल ना ही ड्रेस तर मी टॅग प्रोडक्ट मध्ये टॅग करणार आहे, तिथून तुम्ही खरेदी. तर माझा ना आज शूट होता आणि माझ्या स्वराजमुळे खरंच आमची परिस्थिती पालटलेली आहे. आणि माझे दोन्ही मुलं माझ्यासाठी लकी आहे. तुमचं ना एखादा व्यक्ती समोर गेला ना ते तुम्हाला पावल्या जात नाही. तरी बरं आधीसारखी मी यूट्यूबला व्हिडिओ पण टाकत नाही. मला पर्सनलला मेसेज येतात की ताई तुझी जर्नी ही यूट्यूबपासून सुरू झालेली आहे आणि आम्ही तुला कितीतरी दिवसापासून फॉलो करत आहे, तर आमच्यासाठी तरी ताई प्लीज एक व्हिडिओ टाकत जा. म्हणून मी या छोट्या छोट्या क्लिप जमा करते आणि टाकते. माझं खूप छान चालू आहे आणि चांगल्या लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या आईचा आशीर्वाद आहे, माझ्या सासऱ्यांचा आशीर्वाद आहे, सगळ्यात मोठा म्हणजे माझ्या स्वामींचा आशीर्वाद आहे. भरपूर लोकांनी मला मागे ओढण्याचा, खेचण्याचा, खोट्या केसेसमध्ये फसविण्याचा जो नाही तो जोर लावला. म्हणजे ते तर 10-15 जण होते, मी एकटीच होती. हेच सबूत आहे की मला माणसाची नाही तर देवाची साथ आहे. त्याच्यामुळे तुमच्यासारखे कुत्रे आणि कुत्र्या कितीही भुकल्या तरी मला काही फरक पडत नाही. आणि जे लोक म्हणतात ना तू समाजासाठी काय केलं, त्या लोकांनी समाजासाठी आतापर्यंत काय केलं ना ते मला येऊन दाखवा. विनाकारण माझ्या कमेंट बॉक्समध्ये कुत्र्यासारखं भुकायचं नाही. तुमच्यासारख्या कुत्र्यांना बिस्किट टाकणे आणि समोर जाणे मला चांगल्या पद्धतीने येते. ज्यांना मी पटत असेल त्यांनी बघा आणि नाही पटत असेल तर थँक्यू सो मच. कारण आपल्या हाताची 5 बोटं सारखी नसतात, त्याच्यामुळे शक्य नाही की प्रत्येक माणसाचे विचार जुळलेच पाहिजे. आणि माझ्याशी तुम्ही जुळून घ्या हे मी तर अजिबात बोलणार नाही आहे. परंतु एकच सांगायचं आहे की जे लोक मला नावं ठेवतात ना त्यांनी तुमची धुवा, माझी धुवू नका. माझी ऑलरेडी धुतलेली आहे, चकाचक आहे. ओके. तर असो तर माझा आज मस्तपैकी फोटोशूट होता आणि म्हणूनच मी माझं ज्वेलरीचं शॉप पण चालू केलेलं आहे. त्याचा पण मला खूप छान रिस्पॉन्स आहे. परंतु काही लोकांना ते सहन होत नाही म्हणून काही पण बडबडत बसतात. तर बडबडदा, मला टेन्शन नाही. आणि ह्या तुमच्या कॉमेंट्स आहे ना मी अशाच ठेवणार आहे व्हिडिओमध्ये पण आणि कमेंट बॉक्समध्ये पण. जरा तुमची किती लायकी आहे ना ते लोकांना पण कळू द्या. माझी काय लायकी आहे हे मला माहिती आहे, माझ्या घरच्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे तुमच्यासारख्या कुत्र्यांना आता मी फक्त बिस्किट टाकणार आहे, समोर जाणार आहे. मला एवढंच सांगायचं आहे की हे वारंवार सांगण्याचं एकच कारण आहे की लोक मग तिकडूनही म्हणतात की बाबा मदत केली होती विसरली का. मला मदतीची जाणीव आहे. ज्या लोकांनी मला मदत केली होती ना त्या लोकांना दरवर्षी थँक्यू म्हणण्यासाठी मी वरच्यावर व्हिडिओ टाकत असतो. जी अर्धवट म्हणतो ना बनसोडे की बाबा तू का वरच्यावर तेच सांगत राहते. मी तुला हळदी कुंकू लावून आमंत्रण दिलं होतं का बाई की ये माझा व्हिडिओ बघ, तू जर बघितला तरच मला पेमेंट भेटणार, असं काही नाही आहे. तुमच्या डोक्यातून हा भ्रम काढून टाका की तुम्ही बघितलं तरच मी समोर जाणार. तुमच्यापेक्षाही चांगले लोक आहेत जे मला मानतात आणि बघतात. इट्स ओके. आता याच्यानंतर पुन्हा माझ्या कमेंट बॉक्समध्ये भुकू नका, हे माझे तुम्हाला मनापासून विनंती आहे. जर तुम्हाला पटत नसेल ना तर तुम्ही डायरेक्टली माझ्या आय डीवर जा, 3 डॉटवर क्लिक करा आणि तिथं हाईटचं ऑप्शन आहे म्हणजे ब्लॉकचं ऑप्शन आहे, मला ब्लॉक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ माझे दिसणार नाही. आणि जर तुम्हाला ते येत नसणार, फक्त तुम्हाला त्याच्या आयुष्यात डोकवून पाहून कमेंट करताच येत असतील, तो शहाणपणा येत नसेल एखाद्याला ब्लॉक करायचा, तर मला कॉमेंट करा की आम्हाला तुझे व्हिडिओ दिसले नाही पाहिजे म्हणून आम्हाला ब्लॉक कर. मी स्वतः तुम्हाला ब्लॉक करते. कारण माझ्या आयुष्यात मला निगेटिव्ह लोक अजिबात नको आहे. मी फक्त पॉझिटिव्ह लोक घेऊन चालणारी बाई आहे आणि मला फक्त पॉझिटिव्ह लोक पाहिजे. आणि जे आपल्या घरात सुद्धा कचरा जास्त झाला तर आपण काय करतो, तो कचरा उचलतो, डस्टबिनमध्ये टाकतो आणि कचरापेटीत नेऊन फेकतो. म्हणजे जिथं कचरा असते त्याची जागा असते ना तिथं नेऊन फेकतो. तसंच वाईट कमेंट करणाऱ्यांना मी धरते, ब्लॉक लिस्टमध्ये टाकते. म्हणजे त्यांची जागा जी आहे ना तिथं मी त्यांना नेऊन पोहोचवते. ठीक आहे. तर बनसोडे ताई, ज्या कोणत्या ताई असतील त्यांना माझं रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझे विचार पटत नाही बघू नका. इट्स ओके. तुमच्या एका बघण्याने किंवा लाईकने, तसे पण तुम्ही लाईक करत नसता, फक्त मला डिसअपॉइंट किंवा निगेटिव्ह बोलण्यासाठी किंवा निगेटिव्ह विचार
पेरण्यासाठी इथं येतात ते तुमच्या याच्यावरून कळते मला. कारण तुम्हाला असं वाटते का मी तशीच राहिली पाहिजे होती, मी लोकांना भिकच मागायची होती. जर वारंवार यूट्यूबवर पैसे मागितले तर तिकडूनही तुम्ही म्हणता तुला हातपाय आहे, तुम्हाला कमावता येत नाही काय. आणि आज जर आम्ही कमावतो, चांगली परिस्थिती झाली तर तेही तुम्हाला सहन होत नाही. एखादी स्त्री जर प्रगती करत आहे, चांगलं हे करत आहे, तर तुम्ही तिला हे केलं पाहिजे, बाबा हो चांगलं झालं. ते नाही, फक्त निगेटिव्ह बोलायला येतात. भरपूर निगेटिव्ह लोक मी माझ्या आयुष्यातून उचलून फेकलेले आहे, तुम्हाला सुद्धा उचलून फेकणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी लास्ट आहे. इथून पुढे मी तुम्हाला वारंवार समजून सांगणार नाही आहे, कारण मी तुम्हाला अक्षत कुंकू घेऊन येत नाही की तुम्ही माझे व्हिडिओ बघाच म्हणून. जे माझे चाहते आहे, जे मला बघतात, ज्यांना माझं डेली रुटीन आवडते, त्याच लोकांसाठी मी व्हिडिओ टाकायला येत असते. तर या मूर्ख बाईमुळे आज तुम्हाला काही सांगणं झालं नाही माझं. तर एवढंच सांगायचं आहे की आम्ही खूप छान असे कॉस्ट्यूम आणले होते आणि स्वराजचं खूप छान आम्ही ड्रॅगन चिंचवडमध्ये एक ते ड्रॅगन पार्क काहीतरी आहे, तिथं आम्ही मस्तपैकी शूट केलेला होता. आणि सर्व कपडे आम्हाला हे म्हणजे ज्यांचं बुटीक आहे त्यांनी दिलं होतं. म्हणजे मला तो वन पीस दिला होता, स्वराजला ब्लेझर दिलं होतं, गणेशजीला पण ब्लेझर दिलं होतं. आणि खूप छान आम्ही शूट केलं. आणि घरी यायला भरपूर असा उशीर झाला होता. घरी आल्यानंतर हे माझे प्रमोशनचे व्हिडिओ होते, ते पण मी पटापट शूट करून घेतले. बाकी या व्हिडिओमध्ये तुम्ही जेवढे काही कॉस्ट्यूम बघितले असतील ना, तर ते मी वरती टॅग प्रोडक्टमध्ये म्हणजे खाली टॅग प्रोडक्टमध्ये टॅग केलेलं आहे. म्हणजे व्हिडिओच्या खाली बघा तुम्हाला कपडे दिसणार आहे, तर तिथं क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकते. खूप छान कपडे आहे, कमी प्राईसमध्ये आहे. आणि हे सगळे कपडे मी फ्लिपकार्टवरून घेतलेले आहे, जे मला प्रमोशन्सला येत असतात. तर ही आहे माझी लायकी. ओके, तर चला इतकंच मला बोलायचं आहे. बाकी तुमचं याविषयी काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी शेवटपर्यंत त्या लोकांची नेहमी ऋणी राहीन, त्या फॉलोअर्सची नेहमी ऋणी राहणार आहे, ज्या लोकांनी मला त्यावेळेस मदत केली होती. आणि प्रत्येकाचा स्क्रीनशॉट, रेकॉर्डिंग सगळं माझ्याकडे सेव्ह आहे की मला किती लोकांनी मदत केली होती आणि किती लोकांची मी परत केली, हे माझ्याकडे प्रूफ आहे. आणि 24 तासात मी व्हिडिओ डिलीट केला होता. असं नाही की 2 आणि 4ही महिने झाला तरी मदतीचा व्हिडिओ समोर होता, असं मी केलं नाही. मी सत्य मार्गावर चालणारी मुलगी आहे आणि मी माझा मार्ग कधीच सोडणार नाही. बाकी कोणाला व्हिडिओचा राग आला असेल तर मी माफी मागते. बाकी थँक्यू सो मच.